नमस्कार, मी पूजा कारेकर विविधामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज 8 मार्च महिला दिन राष्ट्रीय संयुक्त संघाद्वारे 8 मार्च 1975 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून हा दिवस घोषित करण्यात आला। हा दिवस जागतिक स्तरावर महिलांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक कामगिरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो। याची सुरुवात 8 मार्च 1857 रोजी न्यूयॉर्क या शहरात झाली। महिला वस्त्रोद्योग कामगारांनी कामाचा अवधी कमी करून मिळावा आणि त्यांना योग्य तो पगार मिळावा म्हणून त्यांनी हा संप केला आणि तो उठाव इतका सर्व देशांनीच उचलून धरला की त्या दिवसापासून यावर खूप काम केलं गेलं सर्व देशांमध्ये आणि तेव्हापासून आपण 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो। तर अशा दिवशी लेखिका, कवयित्री आणि सामाजिक भान ठेवून कार्यरत असणारी अशी माझी सखी जयश्री संगीतराव हिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। तर जयश्री ताई, तुमचं विविधामध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। जयाताई, महिला दिनानिमित्त माझ्या सख्यांना काय सांगाल? आधी तर तुला नमस्कार आणि तुझ्या सगळे जितके काही तुझे प्रेक्षक आहेत किंवा श्रोते आहेत त्या सगळ्यांनाही माझा मनापासून नमस्कार। आणि पूजा, तू आता सुरुवातीला सांगितलं की महिला दिन जागतिक पातळीवर का साजरा केला जातो। आता हे खरं कारण झालं, पण कधी कधी मला असं म्हणावं वाटतं की स्त्रीचा हा एकच दिवस आहे का? 364 दिवस तिचे नाही आहेत का? 65च म्हणजे एक दिवस जर सोडला तर 364 दिवस तिचे नाही आहेत का? बरोबर। पण ठीक आहे, ही गमतीची गोष्ट आहे। खरं म्हणजे आपण असं समजायला पाहिजे की हा जो दिवस मनवला जातो 8 मार्च, हा तमाम स्त्री वर्गाला म्हणजे तिचं योगदान सगळ्याच क्षेत्रामध्ये तू म्हटलं तसं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक जे काही असेल त्या सगळ्या ठिकाणी ती जे काम करते आहे त्या कामाला एक सलाम किंवा एक नमस्कार करण्याचा दिवस आणि तिला खरोखर मनापासून उत्तेजन देणं आणि एक शाबासकीची पाठीवर थाप देणं त्याच्यासाठी मनवला जातो असं मला वाटतं। हो, खरंय। जयाताई, सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रिया काम करत असतात, पण तुम्ही आज कोणत्या महिलांच्या कोणत्या पैलूंवर प्रकाश टाकणार आहात? नाही काय ना पूजा, आपण बघतो की राजकीय, सामाजिक सगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांनी अशी एकही आघाडी नाहीये की जिथे तिने भरारी घेतलेली नाहीये आणि त्यांच्याबद्दल सगळेच बोलतात। खरं म्हणजे बोलायची गरज नाही, कारण ते इतकं सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालेलं आहे की ती उत्तुंग शिखरावर पोहोचलेली आहे। पण आज मला जे बोलावंसं वाटतं ना ते थोडंसं महाभारतातल्या स्त्रियांबद्दल बोलावंसं वाटतं, म्हणजे पौराणिक म्हणूया किंवा महाभारतातल्या म्हणूया। बरोबर, अगदी महाभारत हे आपला धर्मग्रंथच आहे आणि त्यातल्या स्त्रियांबद्दल तुम्ही बोलणार आहात, खरंच खूप छान। नाही, कारण काय आहे की महाभारत हे जे आहे ना, हे महाभारत नुसता इतिहास किंवा कथा नाही आहे, तर त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखांच्या प्रत्येक स्वभावाला, प्रत्येक कंगोऱ्याला म्हणूया आपण की स्पर्श करून जाणारी ती गोष्ट आहे, ती कथा आहे। आणि माणसाचं व्यक्तिमत्व सगळ्यांच्या समोर आणणारं तो एक इतिहास आहे। आणि म्हणून आज मला असं वाटलं की आपण महाभारतातल्या स्त्रियांवर बोलावं, कारण महाभारतामध्ये काय आहे ना की सगळ्याच व्यक्तिरेखा मोठ्या आहेत, म्हणजे पुरुष व्यक्तिरेखा मोठ्या आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने स्त्री व्यक्तिरेखा सुद्धा खूप मोठ्या झालेल्या आहेत। म्हणजे पूजा असं लक्षात येतं की महाभारतामध्ये बऱ्याचशा व्यक्तिरेखा अशा आहेत की ज्या चुकत गेल्या आणि आयुष्यभर चुकतच राहिल्या। पण काही व्यक्तिरेखा अशा आहेत की ज्या चुकल्या पण ती चूक त्यांच्या लक्षात आली आणि तप म्हणा किंवा समंजस्य म्हणा किंवा समजूतदारपणा म्हणा यांनी त्यांनी आपलं आयुष्य सुधारलेलं आहे, योग्य मार्गाने नेलेलं आहे। आणि म्हणून आज मला असं वाटतं की त्यातील 2 स्त्रियांबद्दल बोलावं। 2 काय 4 बोला। जयाताई, तुम्हाला ह्या महाभारतातल्या ह्या स्त्रियांवर बोलावं किंवा त्याचा तो अभ्यास करावा असं तुम्हाला का वाटलं? त्याची गोडी कशी निर्माण झाली? खरं म्हणजे ना, मी खूप लहान गावात वाढले आणि पूर्वी उन्हाळ्यामध्ये आम्ही आमच्या आजोळी जात असो खानदेशमध्ये, आणि तिथे गेल्यानंतर माझी जी आजी होती ना ती आजी आम्हाला या रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायची, राजांच्या गोष्टी सांगायची। आणि दुसरं एक कारण म्हणजे आमच्या तिथे भागवत सप्ताह व्हायचा आणि एक पुराणिक म्हणून जे होते
ते इतकं सुंदर भागवत सांगायचं ना, आणि गोष्टी रूपात सांगायचे. आणि मग तो कंसवध म्हणा किंवा आणखी जे काही भागवतामध्ये ज्या गोष्टी येतात रामायण महाभारताच्या, त्या इतके रंगवून सांगायचे की आम्ही सगळी मुलं अगदीशी म्हणजे अगदी डोळे लावून त्यांच्याकडे बघत बसायचं आणि ते ऐकायचं. म्हणजे ती गोडी लागली. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे. म्हणजे तुला सांगते, ययाती कादंबरी माझ्या आईने कितीदा तरी वाचली असेल. अरे वा, त्या काळात. आणि माझ्याकडे तेव्हा दिवाळी अंक यायचे, तेव्हा आईला ते वाचायला खूप आवडायचं. आणि आईची एक सवय होती, म्हणजे एखाद्या पुस्तकातलं जर तिला काही आवडलं, एखादं वाक्य आवडलं, प्रसंग आवडला, की ती तो वहीमध्ये लिहून ठेवायची. अशा ती पूर्ण वंशावळ वहीमध्ये लिहून ठेवायची. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते बहुतेक जन्मापासून म्हणा रक्तातच माझ्या आलेलं असावं. आणि मलाही त्याची गोडी लागली. मग असं एक नायिका, दोन नायिका असं लिहित लिहित पुढे पुढे मग त्यावरच्या कविता, आणि मला ती तू म्हणते तशी मला त्याची गोडी लागली. ते तर आहेच, कुठेतरी लहानपणी त्याचे संस्कार आपल्यावर झालेले असतात. जयाताई, तुम्ही आता कोणत्या व्यक्तिरेखेबद्दल बोलणार आहात? खरं सांगू का, महाभारतामधल्या सगळ्याच व्यक्तिरेखा, म्हणजे सगळ्या स्त्री व्यक्तिरेखा इतक्या छान आहे, म्हणजे अगदी त्यावर विचार करण्यासारख्या आहे. पण आज ना पूजा, मला सत्यवती बद्दल बोलावं असं वाटतंय आणि अंबेबद्दल बोलावं असं वाटतंय. सत्यवती बद्दल काय बोलाल? सत्यवती खरं म्हणजे पांडवांची पणजी. आणि सत्यवती बद्दल असं एक तिच्या जन्माची जी कथा आहे, त्या खरं म्हणजे दोन कथा आहेत. पण त्यातली एक जी मनाला पटणारी जी आहे ती अशी आहे की उपवसू आणि अप्सरा या दोघांची ती कन्या होती. पण तिचा सांभाळ केला तो दाशराजाने. आणि दाशराजा जो होता ना, तो नौका चालवण्याचं काम करायचा. म्हणजे नदीतून प्रवासी दुसऱ्या तीरावर न्यायचे, हा त्याचा रोजचं त्याचं काम होतं. आणि जशी सत्यवती मोठी झाली, म्हणजे ऍक्च्युअल तसं पाहिलं तर सत्यवती दिसायला सुंदर, कारण अप्सरा कन्या आणि वसूंची मुलगी म्हणजे बुद्धिमान, म्हणजे हे दोन्ही तिच्याकडे होतं. आणि मग नंतर ती आपल्या वडिलांना म्हणजे दाशराजांना त्या नौका चालवण्यामध्ये मदत करत होती. तर असं करत असताना एकदा काय झालं की पराशर ऋषी त्यांना ती नदी पार करायची होती. आणि ते आले. तिथे आल्यानंतर त्यांनी बघितलं की एक सुंदर ही कन्या आहे आणि ही नौका चालवते आहे. ते तिच्याकडे आले आणि तिला म्हणाले की मला या तीरावरून त्या तीरावर जायचंय. आणि एक आणखी तुला सांगते की एक गोष्ट अशी आहे की ही जी सत्यवती आहे ही मत्स्यकन्या आहे असं म्हणतात. म्हणजे मी जे म्हटलं ना मगाशी की दुसरी पण एक तिची कथा आहे जन्माची आख्यायिका परंपरेतून आलेल्या. तर ती आख्यायिका अशी आहे की ती तो जो मासा आहे त्या मासाने ते वीर्य गिळलं वगैरे वगैरे आणि मग त्यातून तिचा जन्म झाला, म्हणून तिच्या शरीराला माशाचा वास यायचा. आणि ती बुद्धिमान मी याच्यासाठी म्हणते की तिने हे बरोबर हेरलं की हे पराशर ऋषी आहेत आणि मी जर यांना या तीरावरून त्या तीरावर जायला मदत केली तर हा दर्प माझ्या अंगाचा जाईल, अशी मी त्यांना विनंती करते. म्हणजे ही गोष्ट आजच्या स्त्रियांनी घेण्यासारखी आहे की कुठे केव्हा कधी आपल्याला जर कुठली गोष्ट करून घ्यायची असेल आणि ती संधी जर चालत आली तर त्या संधीचा फायदा घ्यायचा. म्हणजे हे आजच्या म्हणजे मुलींनी म्हणा भगिनींनी म्हणा शिकायला पाहिजे. तर ती याबरोबरच संधीचं ती सोनं करून घेते आणि ती त्या पराशरांना म्हणते की मुनी मी तुम्हाला तीरावर तर सोडून देईन, पण माझ्या शरीराचा हा दर्प जायला हवा. त्यांना पैलतीरी जायचंच असतं, ते हो म्हणतात. आणि हो म्हटल्यानंतर तिच्या शरीराला तो वास जाऊन दुर्गंधी जाऊन अतिशय सुगंध तिला यायला लागतो आणि ती नौकेत बसते. मग ती नदी पार करताना पराशरांना ती खूप आवडते. आणि पराशर ऋषी आपण आजच्या शब्दात सांगायचं म्हणजे तिच्या प्रेमात पडतात म्हणूया. आणि त्या दोघांच्या समागमनातून त्यांना पुत्रप्राप्ती होतं. आणि ते म्हणजे वेदव्यास, तिचा पुत्र. पण इथे सुद्धा सत्यवतीची बुद्धी बघा. सत्यवतीला हे ठाऊक होतं की कौमार्य अवस्थेमध्ये तिला हा मुलगा झालेला आहे, त्याचं संगोपन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून ती त्या मुलाला पराशरांना देऊन टाकते. आणि हेही तिला ठाऊक असतं की पराशर जे आहेत ते वेदव्यासंग आहे त्यांच्याकडे, म्हणून ती त्या मुलाला पुढे जाऊन हा कुठेतरी मोठा आणि काय म्हणता येईल त्याला बुद्धिमान व्हावा, योग पारंगत व्हावा, म्हणून ती त्या मुलाला पराशरांना देऊन टाकते. आणि ते पराशराकडे
वाढतात. हे तर झालं जन्माचं. ती कुरुकुलाची स्नुषा कशी झाली? खरं सांगू का, इथे सुद्धा गंमत आहे. म्हणजे शंतनू राजाची ती पत्नी होती. शंतनूचं पहिलं लग्न झालं होतं गंगेशी, आणि गंगेपासून तिला जो पुत्र झाला तो देवव्रत म्हणजे भीष्म. भीष्म. पण जेव्हा गंगा देवव्रताला याच्या स्वाधीन करून निघून जाते, तिने घातलेल्या अटी, आता ती जर गोष्ट मी सांगितली तर ते खूपच लांबेल, आणि तर तिने घातलेल्या अटीप्रमाणे देवव्रताला त्याच्या स्वाधीन करते शंतनूच्या, आणि ती शंतनूला सोडून निघून जाते. मग गेल्यानंतर शंतनू याला सांभाळत असतो, देवव्रताला म्हणजे भीष्मांना. असं करत असताना एकदा तेव्हा जेव्हा ते शिकारीला जातात तेव्हा त्यांना सत्यवती दिसते, आणि ती त्यांना आवडते. आवडल्यानंतर त्यांना असं वाटतं की हिच्याशी आपण विवाह करायला हवा. तिला पण शंतनू आवडतो, आणि ती तिच्या वडिलांना म्हणजे दाशराजाला ती भेटायला घेऊन जाते त्याला, आणि शंतनू सांगतो की मला तुमच्या पुत्रीशी लग्न करायचंय, विवाह करायचाय. तर दाशराज बघतात की हा राजा आहे, याला आधीच एक पुत्र आहे. मग ते म्हणतात माझी काही हरकत नाही, मी तिचं लग्न तुमच्याशी करून देईन, तिचा विवाह मी तुमच्याशी करून देईन, पण माझी एक अट आहे. आता शंतनू राजा तिच्या सौंदर्यावर इतका भाळलेला होता की त्याला ती अट तो काय घालणार आहे वगैरे तो त्यांनी काही कल्पना केली नाही. तो म्हणाला की ठीक आहे, अटी मान्य. अगदी म्हणजे अक्षरशः त्यांनी सगळ्या गोष्टी कबूल केल्या. आणि मग शंतनूनी सांगितलं, म्हणजे शांतनूला सांगितलं दाशराजाने की तिच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो राजसिंहासनावर बसेल. आता शंतनू जो होता त्याला ते करायचं नव्हतं, कारण देवव्रत त्याचा ज्येष्ठ पुत्र होता. तर तो म्हणतो की नाही, हे होणं शक्य नाहीये, आणि तो म्हणतो की नाही, मग माझी पुत्री तुझ्याशी विवाह करणार नाही, आणि तो निघून जातो. निघून गेल्यानंतर जेव्हा शांतनूची अवस्था अशी होते की झोपायचं नाही, खायचं नाही, हे भीष्मांना कळतं, म्हणजे देवव्रताला कळतं, आणि देवव्रत मग ती माहिती काढतो की माझ्या पितेची अशी अवस्था काय झाली. आणि मग त्याला ते भेटतात, तो त्याला दाशराजाला जाऊन भेटतो, सगळी माहिती काढतो. आणि तेव्हा दाशराज त्याला म्हणतात की मी तुझ्या पित्याला अट घातली आहे की त्यांच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल माझ्या मुलीच्या कन्येच्या, तो राज्यकारभारावर बसेल, राजसिंहासनावर. पुढे देवव्रताने काय केलं? नाही, देवव्रताच्या लक्षात आलं की आपल्या पित्याची अवस्था काही ठीक नाहीये, आणि मग त्याला जेव्हा कळतं की एक कुठली तरी दाशराजाची कन्या माझ्या पित्याला आवडलेली आहे, आणि तो जातो तिथपर्यंत पोहोचतो, आणि तो विचारतो दाशराजाला की माझ्या पित्यामध्ये काय कमी आहे. तो म्हणतो की नाही, कमी नाहीये, पण त्यांना जो ज्येष्ठ पुत्र आहे तो पुढे राजा होणार, आणि मला ते मान्य नाहीये. म्हणजे माझ्या कन्येच्या पोटी जो पुत्र येईल जन्माला तो राजसिंहासनावर बसणार, अशी मी अट घातली. हा, अशी मी अट घातली आहे. तर देवव्रत म्हणतो काही हरकत नाही, मला मी पुत्र होऊच देणार नाही. त्यावर म्हणजे त्या दाशराजाची बुद्धी बघ. तो म्हणतो की तू पुत्र होऊ देणार नाहीस, पण तुझी जी पत्नी आहे तिची इच्छा राहणारच, मग काय करायचं. तो म्हणतो की ठीक आहे, मी आजन्म अविवाहित राहीन, मी जर विवाहच केला नाही तर पुत्राचा प्रश्नच येत नाही. तर ते म्हणतात की कसा विश्वास ठेवायचा. तो म्हणतो की भीष्म प्रतिज्ञा, ही माझी प्रतिज्ञा राहील की मी आजन्म अविवाहित राहीन. आणि पूर्वी अशी प्रतिज्ञा आपण केला की ते अगदी निभावायचे, अगदी 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 वचनाचे पक्के, शब्दाचे पक्के असायचे. आणि भीष्म प्रतिज्ञा ही तर अगदी काय म्हणता येईल, महाभारतामध्ये म्हणा किंवा कुठल्याही ग्रंथांमध्ये अगदी प्रसिद्ध आहे की भीष्म प्रतिज्ञा. आणि त्याप्रमाणे मग तो आपल्या पित्याचा विवाह तिच्याशी करून देतो, सत्यवतीशी, आणि सत्यवती येते आपल्या कुरुकुलाची स्नुषा म्हणून ती पदार्पण करते. आणि तिला चित्रांगत आणि विचित्रवीर्य अशी दोन तिला पुत्र होतात. पण तिची काय म्हणता येईल त्याला, तिचं दैव बघा की शंतनू राजा मृत्यू होतो त्याचा, आणि मग तिला पुन्हा प्रश्न पडतो की आता काय करायचं. मग ती भीष्मांना मदतीला घेते, आणि भीष्मांना मदतीला घेऊन तिची जो मुलगा असतो चित्रांगत त्याला ती राजसिंहासनावर बसवते. आणि मग पुन्हा तिला डोक्यात येतं की आता यांचा विवाह करायचा, कसा करायचा, भीष्माच्या मदतीने करायचा. कारण भीष्मांना ती इतका मान देत असते, म्हणजे घरातलं एक ते खरंच पितामहच होते ते भीष्म. त्यावेळी काशी राजांच्या ज्या 3 कन्या होत्या, म्हणजे अंबा, अंबिका आणि अंबालिका, या तिघींचं स्वयंवर असतं.
आणि ती सांगते सत्यवती भीष्मांना की या तिन्ही मुलींना, तिन्ही कन्यांना तुम्ही आपल्या या 2 पुत्रांसाठी उचलून आणा. भीष्म जातात, युद्ध होतं, त्या तिघींना ते रथात घालतात आणि घेऊन येतात. तर आणताना काय होतं की ही जी अंबा आहे मोठी, सगळ्यात मोठी, तिला शाल्वराजाशी विवाह करायचा असतो. पण तिची हिंमत बघा, म्हणजे ती अशी गप्प बसून जे माझ्या नशिबात आलं ते मी करेन किंवा स्वीकारेन किंवा हो, म्हणजे तिची हिंमत बघा. ती आल्यानंतर ती भीष्मांना सांगते की माझं शाल्ववर प्रेम आहे आणि मी शाल्वशिवाय कुणाशीही विवाह करणार नाही. भीष्म पण तसे हेच असतात, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, धर्मानी नीतीने वागणारे असतात. बरोबर. तर ते म्हणतात ठीक आहे, तुला मी तुझ्या शाल्वाकडे पोहोचवतो. आणि ते तिला पोहोचवतात. तिथे गेल्यानंतर शाल्व तिला म्हणतो की भीष्मानी युद्ध करून तुला जिंकलेलं आहे, त्यामुळे मी तुझ्याशी आता विवाह करू शकत नाही. आता अंबेला काही मार्गच नसतो. पण ती टोकाची भूमिका तेव्हा घेत नाही. ती काय करते, ती भीष्माकडे परत येते आणि भीष्मांना म्हणते की आता तुम्ही माझ्याशी विवाह करा, कारण शाल्व मला स्वीकारत नाही, मी काय करणार. भीष्म म्हणतात मी आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, त्यामुळे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. आणि मग तिचा संताप होतो अंबेचा, शाल्व मला स्वीकारत नाही, भीष्म मला स्वीकारत नाही, मग मी काय करायचं. आणि मग ती परशुरामाकडे जाते. आणि कारण परशुराम जे असतात ते भीष्मांचे गुरु असतात, ती परशुरामाकडे जाते. मग तिला थोडंसं असं वाटतं की परशुरामाचं कदाचित भीष्म ऐकतील, माझ्याशी विवाह करतील, हे कुठेतरी तिच्या मनामध्ये आशा असते. पण भीष्म ऐकत नाहीत, ते आपली प्रतिज्ञा मोडायला अजिबात तयार होत नाहीत. मग तिच्यासमोर काही मार्ग नसतो. मग ती तप करते, काय म्हणता येईल त्याला, वर मिळवते आणि मग ती अग्निभक्षण करते. भक्षण करते. पण ते करण्यापूर्वी ती प्रतिज्ञा करते की मला पुनर्जन्म मिळू दे आणि पुनर्जन्म मिळाल्यानंतर भीष्मांचा मी वध करेन, भीष्मांचा शेवट मीच करेन. खरं म्हणजे भीष्मांना इच्छा मरण असतं की त्यांची इच्छा असेपर्यंत ते जीवित राहणार असतात. आणि इथे अंबा संपते खरं म्हणजे. आणि मग इकडे काय होतं, सत्यवती पुढे असा प्रसंग येतो की तिचा जो मोठा मुलगा असतो, मोठा पुत्र असतो चित्रांगद, त्याला ती राज्यावर बसवते. तो अल्पायुषी ठरतो. मग ती विचित्रवीर्याला सिंहासनावर बसवते, तोही मृत्यू पावतो. म्हणजे घराण्याला वारस नाहीच. म्हणजे ज्याच्यासाठी तिच्या पित्याने अट्टहास केला, म्हणजे प्रतिज्ञा करवली की हिचा पुत्र पुढे जाऊन यांचा वंश चालेल, तो पुढला वंश कुंठलेला. मग काय करायचं. पण गप्प बसेल ती सत्यवती कसली बुद्धिमान होती ती. तिने असा विचार केला की माझा जो पहिला पुत्र आहे पाराशर ऋषीपासून झालेला वेदव्यास, त्याला बोलवायचं. आणि ती ही गोष्ट भीष्मांना सांगते. म्हणजे ती लपून ठेवत नाही, ती भीष्मांचा सल्ला घेते. म्हणजे इथे बघ, म्हणजे महाभारताचा जर विचार केला ना, तर मला आता मध्ये म्हणजे हिला आढावंच वाटतं गांधारीला, की गांधारीला सल्ला द्यायला भीष्म होते, पण गांधारीने त्यांचा सल्ला घेतला नाही, त्यांचा सल्ला मानला नाही, पण सत्यवतीने मानला. सत्यवती याला बोलवते, वेदव्यासांना बोलवते आणि आपल्या सुनांना पण विश्वासात घेते, त्यांनाही सांगते की काय आहे. आणि ते जे वेदव्यास असतात ते जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, मिशा वाढलेल्या, लालबुंद डोळे झालेले, ते रूप जेव्हा ती अंबिका बघते तेव्हा ती डोळे गच्च मिटवून घेते आणि तिला अंधाळा पुत्र म्हणजे धृतराष्ट्र जन्माला येतो. दुसरी जी अंबालिका आहे ती त्याचं रूप बघते आणि ती अगदी भीतीने पिवळी पडते, म्हणून पंडू जन्माला येतो. आता इथे परत सत्यवतीची बुद्धी बघा तुम्ही. सत्यवती बघते की हा अंधाळा आहे, हा पंडू रोगाने ग्रस्त आहे. ती दासीला पुढे करते आणि दासीपासून विदुर जन्माला येतो, म्हणजे जो अतिशय बुद्धिमान म्हटला जातो. म्हणजे इथे सत्यवतीची बुद्धी बघा. आणि अशा रीतीनं हे झाल्यानंतर मग मात्र सत्यवतीचं फारसं त्यात योगदान नाहीये, कारण त्या धृतराष्ट्राला आणि पंडूला राज्यकारभार जो काही मिळाला पंडूला मिळाला, कारण धृतराष्ट्र आंधळा होता. नंतर ती वानप्रस्थ आश्रमाला सत्यवती निघून जाते. पण मला आता इथे थोडंसं असं वाटतं की समजा सत्यवती राहिली असती, ती जर निघून गेली नसती, तर कदाचित
कौरव पांडवांमध्ये इतकी दुही माजली नसती असं मला वाटतं. पण म्हणजे तिचे सगळे अनुभव असेच झाले ना की विचित्र वीर्य गेला, नंतर म्हणजे चित्रांगद दोन्ही मुलं तिचा, चित्रांगद दोन्ही पुत्र तिचे. गेला, म्हणजे तिच्या वाटी कायम असं दुःखच आलं. दुःख आलं. तर मग कुठेतरी असं वाटतं ना की आता आपण ह्या सगळ्यापासून दूर जावं. ती दोन्ही सुनांना बरोबर घेते, दोन्ही सुनांना बरोबर घेऊन ती वानप्रस्थ आश्रमाला जाते, एकटी जात नाही. पण तेव्हाच्या स्त्रिया कशा अशा निग्रही आणि हट्टी होत्या ना, म्हणजे त्या गोष्टी बरोबर पर्याय अगदी. कसे निवडता येतील, पुढे काय करता येईल ह्या गोष्टीचा विचार त्या विचार करत करून. होत्या. आणि मला एक आणखी सांगावंसं वाटतं की नवीन पिढीला म्हणजे स्त्रियांना महिला दिन म्हणून मला सांगावंसं वाटतं की तिने जो कुठलाही आडपडदा न ठेवता हम्म, जो निर्णय घेत गेली ती, हम्म. म्हणजे तो निर्णय ती आपल्या राज्यकारभारासाठी हितासाठी. घेत गेली, हितासाठी घेत गेली. हम्म. आणि हा जो निर्णय गुण आहे, क्षमता. हा निर्णय क्षमता. आणि जेव्हा ज्या प्रसंगाला जो निर्णय घ्यायचा तो तिने अगदी बरोबर घेतलेला बरोबर आहे. आणि म्हणून मला सत्यवती भावते. खरंच. जयाताई, मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की अंबानी हा. प्रतिज्ञा घेतली होती की मी भीष्माला भीष्माला संपेन. संपवेन म्हणून, तर त्याच्याबद्दल थोडं पुढे सांगा ना. आता अंबेनी तर स्वतःला संपवलं होतं, पण तिने प्रतिज्ञा केली होती की मी भीष्मांचा वध करेन. आणि पुढचा जो जन्म आहे तिचा तो आहे शिखंडीचा जन्म. शिखंडी, हा. आणि तिथे सुद्धा कथा आहेच. म्हणजे मला असं वाटतं महाभारतामध्ये प्रत्येकाच्या जन्माच्या पुनर्जन्माच्या काहीतरी कथा आहेतच. तर ती द्रुपद राजाच्या पोटी जन्माला येते. आता तिथे कथा अशी आहे की ती मुलीचा जन्म घेते, मग तिचं भविष्य सांगितलेलं असतं की विवाहानंतर हा पुत्रात याचं रूपांतर होईल वगैरे वगैरे. आणि पण द्रुपद राजा हे लपवून ठेवतो की ही कन्या आहे. आणि जसं त्याच्या भविष्यात सांगितलेलं असतं, तिच्या भविष्यात, की विवाहानंतर हा पुत्र होईल, याचा बदल जो होईल तो पुरुषामध्ये होईल. आणि त्याप्रमाणे तो होतो, मग तो शिखंडी होतो. आता शिखंडी जो आहे हा पांडवांकडून लढणारा असतो, बरोबर. आणि इकडे जवळजवळ महाभारताचा मला असं वाटतं 10वा दिवस असतो. आणि 10व्या दिवसाला भीष्मांना याचा कौरवाच्या रथाचं सारथ्य ते घेतात. म्हणजे काय म्हणते त्याला, कुलपदी जे म्हणतात तसं त्यांना ठरवलं जातं. आणि ते रथावर येतात, आरूढ होऊन येतात. आता कृष्ण, महाभारत म्हटलं की कृष्णाने यायलाच हवं ना तिथे. कृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत असतो. कृष्ण बघतोय की भीष्म येतात आहे लढायला. आणि आता पांडवांचं काही खरं नाही, आता काहीतरी तर करायलाच हवं. आणि मग ते काय करतात की शिखंडीला आणतात आणि शिखंडीला अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला देतात. शिखंडीला कसं काय सारथ्य दिलं, त्याची काय कथा आहे? अर्जुनाच्या रथाचं. अर्जुन खरं म्हणजे ना, महाभारत म्हटलं ना की कथाच कथा आहेत. हो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पुनर्जन्म म्हणा किंवा जुन्या कथा असं आहे. तर इथे काय झालं की भीष्म जेव्हा रणांगणावर उतरतात तेव्हा कृष्णाला हे कळून चुकतं की आता पांडव काही राहू शकत नाही. आणि भीष्मांना इच्छा मरण असतं की जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत ते जीवित राहणार. मग तिथे कृष्णाने ती आली. कृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य शिखंडीला देतो. शिखंडी रथ घेऊन रणांगणावर उतरतो, समोरासमोर दोघांचे रथ येतात. भीष्मांचं लक्ष जातं की शिखंडी सारथ्य करतोय. आणि भीष्म आपल्या हातातले शस्त्र खाली ठेवून देतात. त्याच्या मागे कारण आहे, तेच मी विचारणार होते की ते कारण असं की त्यांनी प्रतिज्ञा केलेली असते की स्त्री, दुर्बल आणि रथाच्या खाली उतरलेला योद्धा यावर मी कधीही शस्त्र उचलणार नाही. आणि त्यांना कळतं की हा जो शिखंडी आहे ही पूर्वाश्रमीची अंबा आहे. आणि अंबेने तर पण केलेलाच असतो की मी भीष्मांना संपेन. आणि भीष्म हातातलं हे ठेवून देतात खाली, शस्त्र खाली ठेवून देतात. आणि अर्जुन त्यांना बाण मारतात, शर सोडतो तो, आणि भीष्म शरपंजरी पडतात. म्हणजे एक एवढा मोठा योद्धा कुरुकुलातला हा असा धारार्थी पडतो. आणि मला असं वाटतं इथे अंबेनी युद्ध संपवलं असं म्हणायला हरकत नाही. कारण जर भीष्म राहिले आणि तिने केलेला पण तिने पूर्ण केला, पूर्ण केला. पण तसा जर विचार केला तर पांडवांसाठी अंबा लाभदायकच ठरली ना. कशी?
कशी म्हणजे जर तिने भीष्मांना मारलं नसतं, म्हणजे शिखंडी जर तिथे नसता हो तर भीष्मांनी शस्त्र खाली ठेवले नसते हो आणि पांडव संपले असते. खरंय. म्हणजे अंबेनी हे युद्ध थांबवलं किंवा पांडवांचा नाश थांबवला असं म्हटलं तर हरकत नाही, असं मला वाटतं. हम्म. आणि पुढे जाऊन मग ते शरपंजरी पडलेले होते, उत्तरायणाची वाट बघत होते. आणि त्यावेळी हा जो शिखंडी आहे, या शिखंडीच्या आत्म्यातली जी अंबा होती ती कुठेतरी सुखावली असेल आणि दुखावली पण असेल. जे दुखावली याच्यासाठी की एवढ्या मोठ्या भीष्मांना, योद्ध्याला मी संपवलं, त्याचं तिला दुःखही होतं की माझ्यामुळे आज भीष्म पडले, हे दुःखही तिला होतं. आणि कदाचित आनंद याचा असेल की माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि पांडव जीवित राहिले. म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात. तसंच सत्यवतीच्या बाबतीत पण झालं बघ. म्हणजे सत्यवतीला सुद्धा शेवटी दुःख झालंच असेल की मी जर भीष्मांचा विवाह होऊ दिला असता, म्हणजे माझ्या पित्याने जेव्हा अट घातली तेव्हा मी जर बोलले असते तर आज हे युद्ध झालं नसतं, पुढे जाऊन हे असं झालं नसतं ना, इतिहास वेगळा राहिला असता. पण तिला दुःख झालंच असतं ना की तिची जी मुलं अल्पायुषी ठरली, तिला जे वेदव्यासांना बोलवावं लागलं, म्हणजे इतका सगळा द्रविडी प्राणायाम तिला करावा लागला नसता. आणि ज्येष्ठ म्हणून भीष्मांची जी पुत्र असते ते राजगादीवर बसले असते. आणि ते जर राजगादीवर बसले असते तर कौरव पांडवांमध्ये युद्ध झालं नसतं. म्हणजे हे सगळं जे घडलं ते कुणामुळे घडलं तर सत्यवतीमुळे. आणि म्हणून मला एक आणखी सांगावंसं वाटतं महिला दिन म्हणून की कुठल्याही महिलेने आजचा विचार करण्यापेक्षा पुढे काय होणार आहे दूरदृष्टी ठेवून तो विचार तिने करायला पाहिजे. आणि आणखी एक आहे की जर आता असं दिसतंय की आपल्या घरचे जे थोर वडीलधारी मंडळी आहे त्यांचं जर एखादं चुकत असेल तर आपण तो निर्णय बदलायला पाहिजे. आजकाल बऱ्यापैकी मुली बदलतात, म्हणजे तसा विचार करतात त्या, नाही असं म्हणता येत नाही. पण आता आपला हा इतिहास आहे, या इतिहासाने जे आपल्याला काय म्हणता येईल घालून दिलेला, शिकवण दिली आहे किंवा जो मार्ग घालून दिलेला आहे त्या मार्गावर चालताना आपण चांगला वाईटाचा विचार करून आपण त्याच्यातून विचार मंथनातून आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून मला या दोन्ही नायिका मला अतिशय आवडतात. जयाताई, गांधारी आणि कुंती ह्या नायिका सर्वश्रुत आहेत. नक्कीच. तर गांधारी बद्दल काय सांगाल? गांधारी पण बुद्धिमान होती असं मी म्हणेन. कारण असं की अर्थात काही काही निर्णय तिचे चुकले असतील की ती जेव्हा तिला कळलं की आपला पती अंधाळा आहे तेव्हा तिने डोळ्याला पट्टी बांधून घेतली ना, ते चुकलं. म्हणजे ती पतिव्रता झाली, पण पुत्रांच्या दृष्टीने जर विचार केला तर माता म्हणून ती चुकली असं मला तरी वाटतं. मला असं वाटतं जर तिने डोळ्याला पट्टी बांधण्यापेक्षा ती डोळस बनून जर तिने राष्ट्राला आणखीन काहीतरी मदत करू शकली असती तर जास्त ते योग्य ठरलं. आता तू जसं गांधारीचं म्हटलं ना, तर मी गांधारीचा एक प्रसंग सांगते. म्हणजे बघ बुद्धिमान भक्ती किती होते. कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालेलं होतं आणि एक एक कौरव पांडवांकडले बरेचसे धारातीर्थी पडत होते. आणि मग तिच्या असं लक्षात आलं की आता दुर्योधनाला वाचवलं पाहिजे. आणि गांधारीने जेव्हा डोळ्याला पट्टी बांधली, ती शिवभक्त होती आणि तिला शिवानी आशीर्वाद दिलेला होता एक. तर ती, आणि रोजचं दुर्योधनाचा एक नियम असतो की युद्धावर जाण्यापूर्वी नदीवर जायचं, आंघोळ करायची आणि आईला नमस्कार करायचा, मातेला नमस्कार करायचा आणि मग युद्धभूमीवर जायचं. तसा दुर्योधन येतो आणि ती सांगते की दुर्योधना, उद्या तू जेव्हा येशील ना तेव्हा मी सांगते त्याप्रमाणे ये. आणि ती त्याच्या कानात काहीतरी सांगते. दुसरा दिवस उजाडतो. तो आंघोळीला जाण्यापूर्वी आईला आधी भेटायला येतो की ती सांगते की अशा पद्धतीने तू ये. तो जातो, नदीवर जातो, स्नान करतो आणि मातेला नमस्कार करायला निघतो. कृष्ण, पुन्हा महाभारत म्हटलं की कृष्ण आलाच. कृष्णाला हे आधीच किडा वळवळला असतो डोक्यामध्ये. कृष्ण त्याला येतो म्हणतो, अरे तू एवढा मोठा आणि तू विवस्त्र मातेच्या समोर जातोयस, हे तुला कसं बरं वाटतं? दुर्योधनाला खरं वाटतं. मग दुर्योधन झाडाची पानं कमरेला बांधतो आणि येतो, मातेला येतो, नमस्कार करतो, सांगतो माते मी आलोय. ती डोळ्याची पट्टी काढते, कारण डोळ्याची पट्टी फक्त एकदा उघडायची, तू उघडू शकतेस, हा तिला वर मिळालेला असतो.
ती डोळ्यावरची पट्टी काढते आणि पट्टी काढल्यानंतर ती दुर्योधनाकडे बघते. आणि तिला जो वर मिळाला होता, मी आधी बोलले ना, की तिला असा वर असतो की ती डोळ्याची पट्टी काढून ज्याच्याकडे बघेल, ज्या वस्तूकडे बघेल किंवा ज्याच्या कोणाकडे बघेल ते पूर्ण पोलादी होईल. त्यावर कुठलाही मारा झाला तरी ते तुटणार नाही, भंगणार नाही. आणि ती दुर्योधनाकडे बघते. दुर्योधनाकडे बघितल्यानंतर जेवढ्या भागाला बांधलेलं असतं, वल्कलं लावलेली असतात, तेवढा भाग मानवाचा राहतो आणि बाकी तो पोलादी बनतो. रणांगणावर जातो. भीमाने प्रतिज्ञा केलेली असते की तुझी मांडी फोडून तुझ्या रक्ताने मी द्रौपदीचे केस मागेन. त्याची मांडी फुटते आणि तो मरतो. म्हणजे इथे तिची बुद्धी बघा की तिने आंधळ पुत्रप्रेमच म्हणूया आपण. तिला दिसत होतं की आपल्या मुलांचं चुकतंय, पुत्रांचं चुकतंय, पण शेवटी आपलं मूल किती चुकलं तरी ते माझं मूल म्हणून असतं. किंवा असे म्हणता येईल की हे जे कौरव आहेत ना, हे इतके माजलेले होते नंतर की त्यांनी कदाचित तिचं ऐकले नसेल, असंही असेल. हो, कारण शेवट तिला कळत होता, आपल्या पुत्रांचा शेवट काय होणार आहे हे तिला कळलेलंच होतं. त्याच्यामुळे तिने समजावून बघितलं नसेल असं म्हणता नाही येणार अगदीच. अशा रीतीनं दुर्योधन, दुःशासन सगळे मारल्या जातात आणि पांडवांचा जय होतो आणि पांडवांना राज्य मिळतं आणि कौरव संपतात. आणि गांधारी, कुंती हे वानप्रस्थाश्रमाला निघून जातात. पण इथे तिची बुद्धी ही बघा की कुठे केव्हा काय करायचं ते तिने बरोबर हेरलेलं होतं. पण शेवटी कुठेतरी गांधारी तशी ती पण अशी निग्रही होती. हो. आणि थोडासा हा जो आई म्हटलं की जे मनामध्ये आपल्या मुलांनी गादीवर बसावं, त्यांना राज्य मिळावं, ह्या स्वार्थीपणा कुठेतरी असतोच, जो मानवी स्वभाव आहे. नाही, तिथे काय झालं की ती लग्न जेव्हा तिचं ठरलं, विवाह जेव्हा तिचा ठरला, तेव्हा कुरुकुलात आपण जातोय, आनंद होताच. तिला हे ठाऊक नव्हतं की तो अंध आहे. तिला जेव्हा तो अंध आहे हे कळलं तेव्हा आपल्या पित्यावर राग म्हणा किंवा भीष्मांवर, कारण ही विवाह भीष्माने ठरवलेला असतो, भीष्मांवर राग म्हणा म्हणून ती स्वतःची डोळ्याला पट्टी बांधून घेते. आणि डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर पुत्रांचे जे वागणं आहे ते तर तिला दिसतच होतं, पण त्याच्या आधी तो आंधळा म्हणून तो राजा होत नाही. धृतराष्ट्र पांडूला राजा केला जातो. मग कुठेतरी मनामध्ये एक आस असते की मी राजपत्नी होऊ नाही शकले, राणी होऊ नाही शकले, पण मी राजमाता होईल. पण तिथे तिचं दुर्दैव, कुंती तिच्या मागून जी आलेली असते, कुंती आणि ती दोघीही बरोबर गर्भवती असतात. खरं म्हणजे गांधारीचा प्रसूती आधी होणार असते, पण 10 महिने झाले तरी गांधारीची प्रसूती होत नाही आणि त्या अवधीमध्ये कुंतीला युधिष्ठिर होतो. म्हणजे राजमाता होणं सुद्धा तिच्या हातातून निसटून जातं. आणि म्हणून कदाचित असं असेल की ते जे आपल्याला सुख, ज्या सुखासाठी आपण आलो आहोत ते सुख आपल्याला मिळालं नाही आणि म्हणून राग म्हणा किंवा कुठेतरी काय म्हणता येईल मानवी स्वभाव आहे तो, म्हणूनही असेल, म्हणूनही ती अशी वागली असेल कदाचित. जयाताई, तुम्ही नायिकांवर पुस्तक लिहिताय, तर त्या पुस्तकाबद्दल थोडं सांगा आणि त्या पुस्तकाचं नाव सांगा. खरं म्हणजे काय, एका कार्यक्रमासाठी मी एक 7-8 नायिका लिहिल्या होत्या आणि ते बसवून घेतल्या होत्या. पण नंतर मग कितीतरी वर्ष, म्हणजे ही गोष्ट असेल 2010-11ची असेल, कदाचित 11-12ची असेल. आणि नंतर मधला जो 10 वर्षाचा काळ आहे तो तसाच राहिला. आणि नंतर मला असं वाटायला लागलं आणि एक अगदी प्रतिष्ठित व्यक्ती ज्या आहेत नाट्य क्षेत्रातल्या, त्या मला म्हणाल्या की तुम्ही हे पुस्तक समोर आणा आणि नवीन पिढीपर्यंत या नायिका पोचायला हव्यात. खरं म्हणजे या पुस्तकामध्ये फक्त नायिका नाही आहेत, या पुस्तकामध्ये भीष्म पण आहे, कृष्ण पण आहे, शकुनी आहे आणि रामायणातल्या काही नायिका आहेत, म्हणजे पुरुष व्यक्तिरेखा पण आहे, रामायणातल्या आहेत. आणि कृष्णाची पत्नी रुक्मिणी पण आहे, सुभद्रा आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या नायिका मी त्या घेतल्या. हो, 20 झाल्यात. आणि असं वाटलं मला की त्यावर माझ्या आधी कविता केल्या मी, आणि कविता केल्यानंतर मग त्यावर म्हणजे एक पात्र लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव मी दिलं आहे अनुभूती. अनुभूती? हा, अनुभूती. नाव कसं काय सुचलं? नाही, अनुभूती म्हणजे एखादी गोष्ट आपण काय म्हणतो की एखादी गोष्ट मी बघितली किंवा वाचली किंवा अवगत झाली आणि मग मला त्याची अनुभूती झाली. म्हणजे ती त्याबद्दल असं काहीतरी करावंसं वाटलं, त्या गोष्टीबद्दल सांगावंसं वाटलं, हे मला आतून जाणीव झाली म्हणूया आपण. ती जाणीव मला अशी झाली की या ज्या सगळ्या नायिका आहेत, या नायिकांचं चरित्र तर आपण सगळीकडे वाचतो, पुस्तकांमध्ये वाचतो, कथारूपात वाचतो, पण मला असं वाटलं की या ज्या नायिका आहेत, या नायिकांना त्यांच्या जीवनाबद्दल काय वाटलं,
काही चुकल्या, काहींनी चूक सुधारली आपली, काही नकळत त्यांच्या हातून तसं घडत गेलं. मग असं असताना त्यांना केव्हा तरी असं वाटलं असेल की अरे मी अशी का वागले, असं माझ्या बाबतीत का घडलं. जसं कैकेयीचं म्हणूया आपण, की कैकेयी अशी वाईट का वागली, ती वाईट नव्हतीच, तिच्याकडनं ते घडवून घेतलं गेलं, करवून घेतलं गेलं. मग ते केव्हा तरी जगाच्या समोर यायला हवं. ती अनुभूती तिला झाली, ती जाणीव तिला झाली, आणि म्हणून मी या पुस्तकाचं नाव अनुभूती ठेवलं. खूप छान. जयाताई, आज पौराणिक संचितातून आपण वैचारिक मंथन केलं आणि 2-4 व्यक्तिरेखा, नायिका आपण उलगडल्या. अशाच अनेक नायिका तुमच्या पुस्तकातून उलगडणार आहेत. त्याच्यासाठी, त्या पुस्तकासाठी आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि एक कविता छानशी होऊन जाऊ दे आज महिला दिनानिमित्त. मी सत्यवतीवरच कविता घेते, आणि या कवितेचे जेव्हा तुम्ही शब्द ऐकाल तेव्हा मी जे पुस्तकाला नाव दिलं अनुभूती, म्हणजे तिला जी जाणीव झाली त्यातले ते शब्द आहेत. ती म्हणते, सौंदर्य म्हणू की शापत्या, सौंदर्य म्हणू की शापत्या, नशिबाने मज बहाला केला. म्हणजे बघा इथे सुरुवात कशी आहे, की सौंदर्य म्हणू की शापत्या, म्हणजे तिच्या सौंदर्यावर शंतनू भाळला म्हणून हे घडलं. मग त्याला शाप म्हणू की काय म्हणू, की नशिबाने जो माझं बहाल केला. शंतनूची राणी होऊन अन्याय गंगेवरती केला, म्हणजे माझ्या सौंदर्याला तो भाळला, माझ्याशी विवाह केला आणि गंगेवर मी अन्याय केला. अन्याय या दृष्टीने केला की तिच्या पुत्राने आजन्म अविवाहित राहील म्हणून प्रतिज्ञा केली. पुत्र तिचा देवव्रत जो, पुत्र तिचा देवव्रत जो भीष्म म्हणून श्रेष्ठ ठरला. पुत्र तिचा देवव्रत जो भीष्म म्हणून श्रेष्ठ ठरला. मीच माझ्या कुलावरती अन्यायाचा शाप लिहिला. कारण भीष्माने आजन्म अविवाहित राहील म्हणून प्रतिज्ञा केली. म्हणजे हा तिला असं वाटतं, ती अनुभूती तिला झाली आहे की हा शाप आहे, हा मीच माझ्या कुलाच्या भालावर लिहिलेला आहे. नृपती व्हावा पुत्र माझा, नृपती व्हावा पुत्र माझा, मम पित्याने हट्ट धरला. नृपती व्हावा पुत्र माझा, मम पित्याने हट्ट धरला. अविवाहित राहीन जन्मी, देवव्रत हे बोलून गेला. तिच्या पित्याने जे त्याच्याकडनं वचन घेतलं ते या शब्दांमध्ये अधोरेखित झालेलं आहे. नच बसेन कधी राजपदीही, नच बसेन कधी राजपदीही, घोर प्रतिज्ञा त्याने केली. नच बसेन पदी कधीही, घोर प्रतिज्ञा त्याने केली. भीष्म प्रतिज्ञा म्हणून जगती, सुवर्णाक्षरे लिहिली गेली. आता तिला काय वाटतं, तिला तिची चूक उमगली आहे, अनुभूती तिला झाली आहे. ती म्हणते, माता म्हणून खरंच चुकले, माता म्हणून खरंच चुकले, अन्याय मी त्यावर केला. माता म्हणून खरंच चुकले, अन्याय त्यावर मीच केला. पराक्रमी कुरुपुत्राचा, पराक्रमी कुरुपुत्राचा, मातेनेच या वंश खुडला. महापराक्रमी कुरुपुत्राचा, मातेनेच या वंश खुडला. म्हणजे ती अनुभूती, व्यथा खूप सुंदर पद्धतीने अगदी तुमच्या कवितेमध्ये मांडली. म्हणजे तिची अनुभूती तिला झाली. मी म्हंटल ना, म्हणून मी अनुभूती नाव दिलेलं आहे. कारण प्रत्येक नायिकेच्या मनातली खंत त्या त्या स्वगताबरोबर आलेली आहे. शेवट त्याचा जो आहे तो त्या स्वगताने झालेला आहे. खूप छान जयाताई, मस्त. एकूणच हा जो व्यक्तिरेखांचा प्रवास तुम्ही उलगडलात तो खूपच छान वाटला ऐकताना. आणि लहानपणापासूनच आपल्याला अशा कथा, आख्यायिका, दंतकथा ऐकताना मजाच वाटते. आणि ही परंपराच आहे, लोकपरंपराच आहे की अनेक वेगवेगळ्या आख्यायिका आपल्या महाभारताच्या आहेत, रामायणातल्या आहेत, त्या ऐकताना कायमच मजाच येते. जयाताई, तुमचे धन्यवाद. खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना.